मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 3600 कोटी रुपयांची तरतूद कालच लाडकी बहीण योजनेच्या जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी केल्याचं सांगितलं। या 3600 कोटी रुपयांमधूनच जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे म्हणजे 12वा आणि 13वा हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींना आजपासून वितरित केले जाणार आहेत। आणि आज महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप, हप्त्यांचं वाटप केलं जाणार आहे लाडक्या बहिणींना। उद्या बुधवारी 30 तारखेला अजून 12 जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाईल आणि 31 तारखेला म्हणजे महिन्याच्या या जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप, अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप करण्याचं नियोजन हे त्या ठिकाणी झालेलं आहे। आता आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप होणार आहे या जिल्ह्यांची यादी प्रशासनाने दिलेली आहे। ही यादी आता मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्यापूर्वी लक्षात ठेवा, जर आज उद्या किंवा परवा म्हणजे 29, 30 आणि 31 मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, जून आणि जुलै महिन्याचे 1500 अधिक 1500, बघा तुम्हाला 2100 मिळणार नाहीयेत, तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत। जर हे 3000 रुपये, 1,500 अधिक 1,500 3000 रुपये जर या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यात जर जमा झाले नाहीत तर याचा अर्थ तुम्ही अपात्रता यादीमध्ये आलेला आहात। म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही, हे कृपया लक्षात ठेवा। कारण मागच्या 2-3 महिन्यांमध्ये सरकारने जवळपास 26,34,000 होय 26,34,000 बहिणींना योजनेतून बाहेर काढलेलं आहे। या महिला अपात्र ठरलेल्या आहेत। आता तुम्ही अपात्र आहात की नाही हे कसं जाणून घ्यायचं हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे, परंतु त्यापूर्वी या 12 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो। बघा 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिला विभाग जो दरवेळी असतो तो म्हणजे पुणे विभाग। पुणे विभागामधून सोलापूर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना आज पैसे मिळणार आहेत, सोलापूर आणि कोल्हापूर। तर नाशिक विभागामधून जळगाव आणि अहिल्यानगर, नागपूर विभागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली, नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होणार आहेत। तुम्ही तुमचं गुगल पे किंवा फोन पे जिथे कुठे तुम्ही किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा बँक बॅलन्स नक्की चेक करा। बघा पुढचा विभाग आहे कोकण विभाग। तर या कोकण विभागातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांची निवड आजच्यासाठी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागामधून हिंगोली आणि परभणी या 2 जिल्ह्यांना आज पैसे येतील। तर अमरावती विभागामधून यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। थोडक्यात पहा, मी तुम्हाला साधी सरळ यादी वाचून दाखवतो। सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यानगर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, परभणी आणि यवतमाळ व वाशिम अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांना आज पैसे जमा होणार आहेत। तुम्ही थेट बँकेमध्ये जाऊन किंवा तुम्ही घर बसल्या तुमच्या बँकेचा जो काही नंबर आहे त्या नंबरवरती मिस कॉल देऊन सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकता। आता उद्या कोणत्या जिल्ह्यांना पैसे येतील, परवा कोणत्या येतील त्याचीही यादी आलेली आहे, ती सुद्धा यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। परंतु त्यापूर्वी जर या 2-3 दिवसात तुम्हाला पैसे आले नाही तर काय करायचं ते लक्षात घ्या। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती, कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट अगदी वेळेवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये 12वा आणि 13वा हप्ता 3000 रुपये जमा झाले की नाही। आता बघा, ज्या 26 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर त्या बहिणींच्या चुका काय झाल्या तर बघा, एकाच कुटुंबामध्ये लक्षात घ्या, एकाच कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले असतील, जर 2 पेक्षा जास्त महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर आता अशा लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे। कारण त्यांनी नियम मोडलाय। नियम असा होता की एका कुटुंबातल्या जास्तीत जास्त 2च महिला लाभ घेऊ शकतात, तर अशा महिलांना अपात्र केले। सोबतच ज्या महिला एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत होत्या, बघा म्हणजे काय तर वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत, तर ज्या महिला एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेत होत्या अशाही महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारने थांबवलेला आहे।
सोबतच बघा काही पुरुषांचा देखील त्या ठिकाणी पितळ उघडं पडले। जवळपास 14,298 पुरुषांनी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि आतापर्यंत म्हणजे जुलैमध्ये योजना सुरू झाली होती, जवळपास 10-11 महिन्यांचा लाभ या पुरुषांनी हडपलाय। जर आपण टोटल आकडा पाहिला 4,800 कोटी रुपये सरकारचे या लोकांनी हडप केलेले आहेत। 4,800 कोटी। कुणी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनी, कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला असणाऱ्या महिलांनी आणि या 14,298 पुरुषांनी। आता या सर्वांची कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी चालू आहे आणि कदाचित या लोकांकडून पाठीमागचे हप्ते वसूल सुद्धा केले जाणार आहेत। आता त्याचा जो निर्णय आहे ते आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणजे आपले अजितदादा पवार आणि सर्वांचे लाडके पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथदादा शिंदे, तर हे त्या ठिकाणी एकत्रितपणे निर्णय घेणार आहेत की या लोकांकडून पैशांची वसुली करायची की नाही, कारण आकडा फार मोठा आहे। 4,800 कोटी, जवळपास 4,500 कोटींचं नुकसान सरकारचं झालंय। आता बघा, जर तुम्ही याच्यापैकी एखादा नियम मोडलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आता पात्र ठरणार नाहीत।